गोष्टीचे नाव आहे छोटा पक्षी. आज छोट्या पक्ष्याला खूप कंटाळा आला होता. लहान होता ना तो. त्याला अजून उडता येत नव्हते, म्हणून कुठे जाताही येत नव्हतं. किती दिवस हे असं नुसतं बसून राहायचं. मला तर खूप फिरायचं आहे. बाकी सगळे कसे राहतात ते पाहायचं आहे. बाद झालं. उडता येत नसेल तर उतरू झाडावर. खाली झाडावरून खाली. पण आता बाहेर पडायचंच. जवळच एक उंदीर उभा होता. तो पाहताच राहिला. झाडावरून उतरणारा पक्षी तो पहिल्यांदाच बघत होता. पक्ष्यानेही उंदराकडे पाहिलं. त्याला हाक मारत विचारलं, ए, कोण आहेस रे तू? मी? उंदीर पण, तू कोण आहेस? मी छोटा पक्षी आहे. जग बघायचं आहे मला. पण मला सांग, तू कुठे राहतोस आणि करतोस काय? मी पालापाचोळ्याखाली फिरतो, अन्न शोधतो, जमिनीखाली छोट्या बिळात राहतो, तिथेच झोपतो. पण माझी झोप अगदी साधी असते बरं का. हो, म्हणजे तू उंचावर राहत नाही, पण बिळात वावरताना धडपडत असाल ना तुम्ही. आणि जमिनीखाली राहायचं म्हणजे जरा विचित्रच. हो, सगळे उंदीर असेच राहतात. हे बघ आमचं बीड, उंदीर म्हणाला. ठीक आहे, पक्षी म्हणाला. तुमची ही जागा खूपच लहान आहे, तशी चांगली आहे. पण मला काही इथे राहायला आवडणार नाही. पुन्हा कधीतरी भेटू, पण आता मी निघतो. ए, तू कोण आहेस? पक्ष्यानं विचारलं. मी बदक. आणि तू? मी छोटा पक्षी आहे. नुकताच खाली उतरलाय माझ्या घरट्यातून. मला ना जग बघायचं आहे आणि सगळे कसे राहतात ना तेही समजून घ्यायचं आहे. पण मला सांग, तू राहतोस कुठे? बदकासारखाच तो तळ्यात राहतो, पोहतो, डुबक्या घेतो. अरे अरे, मला पोहता येत नाही तुझ्यासारखं. मी बुडतोय. बदकाने हसत हसत पक्ष्याला पाण्याबाहेर काढलं. पक्ष्यांच्या लक्षात आलं की तो पाण्यात नाही राहू शकत. त्याचे पंख तिथे पोहण्यासाठी नाहीतच मुळी. सोयीचं होईल असं जीवन शोधण्यासाठी त्याला पुढे जाणं भागच होतं. छोटा पक्षी आता दमला होता, कंटाळलाही होता. तो तळ्याकाठी जरा बसला. अगदी बुडता बुडताच वाचलो मी. काय करावं आता? परतावं घरट्यात की जावं पुढे आता? आणि जायचं तरी कुठे? इतक्यात कुंपणातून त्याला भुंकण्याचा आवाज आला. पक्षी कुत्र्याकडे गेला. त्याने विचारलं, हे, कोण आहेस तू? मी? कुत्रा, पण तू कोण आहेस? मी छोटा पक्षी. नुकताच घरटं सोडून बाहेर पडलोय मी. मला जग बघायचं आहे. इतके सगळेजण कसे राहतात ते बघायचं आहे. तू राहतोस कुठे आणि करतोस काय? मी बऱ्याचदा घराबाहेर असतो आणि मालकाच्या घराचं रक्षण करतो. जराशी जरी चाहूल लागली ना तरी मी भुंकायला सुरुवात करतो. भू भू. कुत्रा मोठ्यानं भुंकला आणि जवळून जाणाऱ्या मांजरावर झेपावला. मी याला इथे उभंही राहू देणार नाही. मला ना याचा फार राग येतो. सगळे याचेच लाड करतात आणि मी आपला घराबाहेर त्यांच्या भांडणात आणि पळापळीत बिचारा. पक्षी मात्र धडपडला. मनात म्हणाला, हा कुत्रा तर माझी चटणीच करणार होता. मला या मांजरापासून आणि कुत्र्यापासून लांबच राहायला हवं. चला पळा, लवकर पळा. छोटा पक्षी धावू लागला. जोरात, जोरात, आणखी जोरात, आणखी जोरात. आणि आश्चर्य काय, त्याने अचानक आकाशात भरारी घेतली. छोटा पक्षी असला तरी पक्षीच तो. आणि पक्षी म्हणजे उडणारच. उडणं हे त्याचं जीवन. गोष्ट